मुख्यमंत्री तसेच आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी त्याबद्दल काय केलं, कारण हा एक किंवा सगळ्यात होता सत्ता स्वागत असो अजितदादा हे नावच सगळे केले. अजितदादांचा प्रशासनासाठी तसेच राजकारणातील पकड कोणी नागपूरचे जिल्हा परिषद असो किंवा बँकेमध्ये प्रत्येक ठिकाणी अजितदादा शब्दावरच काम करायचं अशा या आगमनाची नेत्याला या ठिकाणी अखेरची श्रद्धांजली अर्पण करत आहे. या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि आपण ग्रामस्थांनी आज शोकसभा आयोजित केली. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला सर्वांकडे आभार व्यक्त करतो. गावाची सांगितल्यानंतर कोणताही कार्यक्रम असता जनता आपली वाट पाहते, आपण त्या ठिकाणी वेळेत पोहोचलं पाहिजे. एखादं काम होणार असेल तर होणार म्हणणार, नाही होणार नाही होणार म्हणणार. वतीनं त्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अखेरची भावना आपण करतो. आमदार सकाळी त्या निमित्ताने आपण सोडून या ठिकाणी निरोप झाला. त्या निरोपाला या ठिकाणी अजितदादांसारखा कार्यकर्ता तयार करण्यासाठी आपल्या पिढीमध्ये 20 वर्ष प्रशासन आणि किती ऊर्जा असावी लागेल त्या माणसामध्ये, शिस्त त्यांची या ठिकाणी असा नेता तयार करण्यासाठी आणि गाववाड्यामध्ये काबाड माणसाचा आजची विधिमंडळ किंवा सभागृहापर्यंत पोहोचवण्यासाठी ताकद लागते आणि जो अभ्यास लागतो तो दाराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी शोधकला आणि अक्षरशः सुप्रियाताईंचं 15 मिनिटामध्ये त्याचं शोधलं, ती उद्ध्वस्त म्हणून त्याचं शोधलं. म्हणजे या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला किती वेदना झाल्या याचं प्रतीक या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी म्हणजे एखादा नेता जोपर्यंत आहे तो आपल्या शिस्त आणण्याचा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी दादांना देखील या ठिकाणी माहीत का माझ्या माहितीप्रमाणे मला काल एका अधिकाऱ्याने सांगितलं संकल्पित करतो आणि थांबतो.